हेच ते फोटो आहेत जे दाखवून तो मला ब्लॅकमेल करतोय आणि माझं लाईफ कंट्रोल करतोय. आणि आता त्याचं असं म्हणणं आहे की तो फोटो तेव्हाच डिलीट करेल जेव्हा मी त्याच्यासोबत एक रात्र घालवे. रितिका, हे सगळं तू आधीच सांगायला हवं होतं. म्हणजे ना, हे सगळं वाढलंच नसतं. योगेश, जरा थांब. कदाचित तेव्हा तिला काही कळलं नसेल, पण मला वाटतं आपल्याला हे प्रकरण पोलिसांकडे नेलं पाहिजे. नाही, पोलिसांकडे नाही. माझ्या घरच्यांना कळलं ना तर सगळीकडे बदनामी होईल. आणि आता माझ्या घरातले माझ्या लग्नासाठी बघतात. मी पोलिसांकडे जायला कम्फर्टेबल नाही आहे. बरं ठीक आहे, आपण काहीतरी विचार करूया. पण हा जो कोणी आहे ना, हा रितिकाला चांगलंच ओळखतोय. म्हणजे ती कुठे राहते, हिचं ऑफिस कुठे आहे, हिच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोण कोण आहे, ह्याबद्दल त्याला सर्वच माहिती आहे. रितिका, तुझी कोणाशी काही दुश्मनी वगैरे आहे का, किंवा कोणावर संशय वगैरे? नाही रे योगेश. आणि त्याचा आवाज देखील पण प्रत्येक वेळी वेगवेगळा येतोय. आणि महत्वाचं म्हणजे तो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या फोनवरून कॉल करतोय मला. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. तू त्याला फोन कर आणि सांग त्यांनी सांगितलेल्या लॉजवर तू यायला तयार आहे. जर का तो तिथे यायला तयार झाला तर आपण त्याला रंगे हात पकडू. काय बोलतेस नेहा? रितिका, हा एकमेव ऑप्शन आहे आपल्याकडे. सो ट्रस्ट मी.